3 अक्षरामध्ये सांगायचं ठरलं तर आनंद, आणि 4 अक्षरामध्ये जर सांगायचं ठरलं तर समाधान. मला असं वाटतं याच्या व्यतिरिक्त माणसाला काही नको. काही माणसं जर आपण पाहायला गेलो तर त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, पण त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद नाही. काय कारण असेल बरं? तर ते काय कारण असेल तर या अभंगाद्वारे आपल्याला सांगता येईल की या जीवनामध्ये भगवान परमात्म्याने जे 3.5 हाताचा नरदेह आपल्याला दिलेला आहे, फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ पाहण्याकरता नाही, आणि फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करण्याकरता नाही, तर हा जो देह दिलेला आहे आपल्याला, हा या जगाचा विचार केला पाहिजे. देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकीचा. मी माझ्या पदरचं काहीच सांगणार नाही. साधू संतांनी आपल्याला सांगितलं की हा जो देह दिलेला आहे तो फक्त आणि फक्त भजनाकरता दिला. खरं तर संतांनी कधी सांगितलंच नाही आपल्याला की नुसतं संसार करा किंवा नुसतं परमार्थ करा. तुम्ही संसार करून सुद्धा परमार्थ चांगल्या प्रकारचा करू शकतात, हे साधू संतांनी आपल्याला दाखवून दिलं. मला सांगा, जगद्गुरु तुकोबराने जर स्वतःचाच विचार केला असता तर मला असं वाटतं आज आम्ही त्यांच्या अभंग कीर्तनामध्ये घेतलेच नसते. ज्ञानोबराने जर स्वतःचा विचार केला असता तर ज्ञानोबराचं नाव आपण घेतलंच नसतं, ज्ञानोबराचे फोटो सुद्धा घरामध्ये लावले नसते. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू, स्वामी विवेकानंद यांनी जो विचार केला तो फक्त आणि फक्त धर्माचा, देशाचा, गोमातेचा, समाजाचा, अनाथाचा विचार. असं वाटतं माणसाने सुद्धा आपलं जीवन सार्थक होण्याकरता आपण गेल्याच्या नंतर सुद्धा आपली 10-20 वर्ष का होईना कीर्ती राहावी असं जर वाटत असेल तर मला असं वाटतं फक्त आणि फक्त धर्माचा विचार केला पाहिजे, देशाचा विचार केला पाहिजे, गरिबाचा विचार केला पाहिजे, अनाथाचा विचार केला पाहिजे, गोमातेचा विचार केला पाहिजे. अरे आपण नुसता जर स्वतःचा विचार करून जर आपली वाटचाल असेल, आपण जर स्वतःच्या रक्तासाठी जर जगत असाल, स्वतःच्या कुटुंबापुरता जर विचार करून जगत असाल तर नक्की सांगतो तुम्हाला, एक दिवस तुम्ही गेल्याच्या नंतर तुमचं कुटुंब तुम्हाला सहज विसरल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, आपल्या पंजोबाचं नाव आपल्याला सांगता येणार नाही, आपल्या खापर पंजोबाचं नाव आपल्याला सांगता येणार नाही. याचं कारण आपले खापर पंजोबा ते फक्त आणि फक्त आपल्या स्वतःसाठी जगले, स्वार्थापोटी जगले, आणि दुर्दैव आहे त्या रक्ताचं की त्यांचंच रक्त त्यांना विसरलं. पण मला असं वाटतं ज्ञानोबरायचा, जगद्गुरु तुकोबरायचा, भगतसिंग, राजगुरू, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज हे जे महापुरुष होऊन गेले, साधू संत होऊन गेले, यांचा ना आपला कसल्याही प्रकारचा रक्ताचा संबंध नाही, हे काय आपले नातलग नाही, पण तरीही त्यांचा आजही विचार होतो, त्यांना आज आपण विसरायला तयार नाही. त्याचं एकमेव कारण जर सांगायला गेलं तर फक्त आणि फक्त त्यांनी स्वार्थापोटी ते जीवन जगले नाही, तर त्यांनी जो केला ना उपकार केला का. हे पहा, एखाद्या वेळेस तुम्हाला जर प्रश्न केला, महाराज जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय पासून तर निळोबराय पर्यंत ही जी मांदियाळी या ठिकाणी अवतीर्ण झाले तर कशासाठी साधू संत आले, तर एकमेव उत्तर फक्त आणि फक्त उपकार करण्याकरता. आपण सुद्धा कधीतरी उपकार केला